तुम्ही मला होप आहे की तो जो ब्रिक वर्कचा आहे त्या बघून आले असेल. नसेल आलं तर जाऊन बघा. आणि हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण हाफ ब्रिक थिक वॉल यासाठी आपण कॅल्क्युलेट करू रेट ॲनालिसिस किती प्रमाणात असते किती प्रमाणात नाही. तर हे बघा 10 मीटर क्यूब आता हे किती आहे 10 सेंटीमीटर थिक ही एक वॉल असते. याच्यापेक्षा खाली तर मला नसेल ना, कारण की एक ब्रिक जे असते जर तुम्ही म्हणता हाफ ब्रिक थिक वॉल त्याचा अर्थ काय होता आहे की ते 10 सेंटीमीटरचे आहे. फुल असेल तर काय 20 सेंटीमीटर म्हणजे 20 म्हणजे त्याच्यात मग प्लास्टिक वगैरे ॲड होते ते 30 सेंटीमीटर होते 300 पण हाफसाठी किती 10 आपण कसं आणि मीटर स्क्वेअर कारण की हाफ ब्रिक तुम्ही ते शिकले असाल ना की युनिट काय असते हाफ ब्रिक थिक वाजता तर मीटर स्क्वेअर. तर आता तुम्हाला एरिया भेटलेला आहे मीटर स्क्वेअर आणि त्यांनी म्हणताय की तुम्ही 100 मीटर स्क्वेअरसाठी किती ब्रिक्स लागेल ते मला काढून टाकवा आणि सँड सिमेंट किती लागेल ते सांगा. तर इथे मी एक व्हॉल्यूम घेतला आहे आणि हा व्हॉल्यूम किती आहे 100 मीटर स्क्वेअरचा आणि त्यामध्ये मी काय करतो माझी एक जी ब्रिक आहे ती मी इथं ले केलेली आहे बघा तुम्ही. आणि या पद्धतीने मी सगळीकडेच ले करणार तर मला किती नंबर ऑफ ब्रिक्स भेटणार कितीसाठी 100 मीटर स्क्वेअरसाठी. इथे मी तुम्हाला दिसत आहे पण याला कॅल्क्युलेट कसं करायचं ते बघा. ही जी छोटीशी ब्रिक आहे इथे तुम्हाला दिसली ही ब्रिक आहे ती ले कशी केली आहे 0.2 इंटू 0.1 सेंटीमीटर मीटरसाठी इथे मीटर असते इथे सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर कन्वर्ट केली आपण 0.1 मीटरमध्ये. तर मी काय करेल पुन्हा तेच टोटल नंबर ऑफ ब्रिक्स कशी 100 स्क्वेअर मीटर आहे ना तर इथं म्हणजे मीटर स्क्वेअर मीटर तर हे काय आहे माहिती आहे का आपला एरिया आहे. तर ह्या एरियाला आपल्याला एरियानेच डिवाईड करावं लागेल. इथे टोटल व्हॉल्यूम नाही घेसाल ब्रिकचा. आणि ही कोणती साईज आहे नॉमिनल साईज आहे मी 0.1 इंटू 0.2 इंटू 0.1 केले तर मला इथे भेटले 500 ब्रिक्स 5000 ब्रिक्स. आता हे जे 5000 ब्रिक्स भेटले आहे तर आपण की नाही जेव्हा तुम्ही सिमेंट म्हणजे जेव्हा ब्रिकवर बघितलं तर आपण नॉमिनल साईज कॅल्क्युलेट केली होती. त्यानंतर जे स्टँडर्ड साईज होती त्यानं मायनस केलं होतं. इथे की नाही यांनी कसं म्हटलं आहे डायरेक्ट स्टँडर्ड देऊन दिलं की तुम्हाला जर ब्रिक वर्क पाहिजे मॉटरचं वर्क मॉटर पाहिजे आहे वॉटरचा व्हॉल्यूम पाहिजे आणि तो पण ड्रायवाला पाहिजे तर तुम्ही काय करा डायरेक्ट 35% घ्या कशाचा तुमचा जो ब्रिक वर्क आहे टोटल. म्हणजे हा डायरेक्ट स्टँडर्ड दिला आहे ते तुम्हाला स्टँडर्ड लक्षात ठेवावं लागेल हाफ ब्रिक थिक वॉलच्या केसमध्ये. तर किती येत आहे ते 35% इन्क्रीज नाही म्हटलं मी. तुमचं जे ब्रिक वर्क आहे त्याच्या 35% लक्षात ठेवा ही गोष्ट. तुम्ही काय करता 35% कशाच्या टोटल ब्रिकवरच्या. आता बघा इथे जे ब्रिक वर्क आहे ना हे व्हॉल्यूम आहे बघा इथं जे आहे ना व्हॉल्यूम म्हटलं आहे आपण तर इथे जे युनिट आहे ना ते व्हॉल्यूमचंच पाहिजे आहे की नाही. तर मग यासाठी काय करणार मी माझा 100 मीटर स्क्वेअरचा पूर्ण आम्हाला एरियासाठी काढायचा आहे. आणि हे जे 0.1 घेतल्याने याची थिकनेस आहे इथे जे ले केली होती हे याच्या सरफेस हा जो होता बॉटम सरफेस त्याच्यावरती म्हणून इथं मी तो घेतला आहे. पण इथे काय घेतला आहे मी याची थिकनेस घेतली आहे. जी थिकनेस असते ना ब्रिकची ही ही घेतली आहे. तर ही किती होती मेन्शन केलेली असते नाहीतर मग डायरेक्ट माहितीच आहे तुम्हाला 0.1 असते म्हणून ही थिकनेस घेतली आहे. जर इथे दुसरं काही मेन्शन केलं आहे तर ते पण होऊ शकते. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मग इथं जे व्हॉल्यूम आलं माझं किती आलं 3.5 मीटर क्यूब कशासाठी ड्राय व्हॉल्यूमसाठी आणि हे कशासाठी आहे हाफ ब्रिक थिक वॉल. याच्यात काय प्रॉब्लेम येते माहिती आहे का जेव्हा तुम्ही की नाही क्यूबमध्ये घेत आहे फॉर एक्झाम्पल ब्रिक वर्क आहे तुमचं तेच युनिट आहे मीटर क्यूबवाला. तर त्यामध्ये बघा हे म्हणजे 1 ब्रिक थिक वॉल आहे ना. तर यामध्ये की नाही इथे पण मॉर्टर लागत आहे इथे पण मॉर्टर लागत आहे इथे पण मॉर्टर लागत आहे. तर हा ॲक्च्युली कोणता बॉन्ड झाला बॉन्ड हा झाला फ्लेमिश बॉन्ड. आणि हा जो आहे हा आहे तर स्ट्रेचर बॉन्ड. तर आता हा स्ट्रेचर बॉन्डमध्ये काय होतं फक्त याच साईडला मॉटर लागत आहे आणि इकडे जे मॉटर आहे हे काय इथे नाही आहे. तर मग हा काय नाही रिड्यूस करावा लागते आणि हा जो रिडक्शन त्याला सांगतो रिडक्शन फॅक्टर. तर हा किती असते हाफ ब्रिक थिक वॉलच्या केसमध्ये 10% आपण रिड्यूस करतो टोटल ड्राय व्हॉल्यूमच्या. आता टोटल ड्राय व्हॉल्यूम आपल्याशी 3.5 होतं याला आपण रिड्यूस करू 10%नी म्हणजे इथं मला 0.9नी मल्टिप्लाय करायचं 0.1नी मल्टिप्लाय नाही हे थोडं समजून घेसाल. त्यानंतर इथे किती आलं 3.15 हे कॅल्क्युलेट केल्यानंतर मीटर क्यूब. आणि आता ॲज युजल तुम्हाला हे तर कंडिशन माहिती आहे आता तुम्हाला देऊन आहे 1:4. मग आता हा जो आहे 3.15 मीटर क्यूब आहे तर याचा तुम्हाला टोटल जो हा पोर्शन आहे 5 पोर्शन झालेले आहे. मी ह्याला खाली घेणार वरती सिमेंटचं पोर्शन मला 1 पाहिजे याला मल्टिप्लाय करणार आणि 30 तर बॅग तुम्हाला सांगितलंच आहे मी कसे येत आहे. तर इथे पुन्हा एकदा सांगून देतो याला जे आहे ना 30% मी असं 30 यासाठी मल्टिप्लाय केला आहे कारण की इथे माझे जे एक बॅग असते ती असते 50 kgची आणि माझी जी डेन्सिटी असते कशाची सिमेंटची ती असते 1440 kg पर मीटर क्यूब. याला मी डिवाईड केलं तर हे जे वरती येते हे येते मीटर क्यूब
मीटर क्यूब. आणि याचं जे आन्सर ते 0.0347 समथिंग काहीतरी आहे, त्याला 0.35. आणि याला जर तुम्ही की नाही म्हणजे बघा याला डिवाईड करता तुम्ही, तर 1/035 हे असते 28 समथिंग काहीतरी. त्याला राऊंड फिगर 30 घेतो कॅल्क्युलेशनमध्ये इझी व्हावं म्हणून आपण 30 घेतलं आणि याला डायरेक्ट 19 बॅक काढला आहे. कारण ते, आणि तुम्हाला माहितीच नाही रेट ॲनालिसिस जे आहे ते अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे, असं नाही की तुम्हाला डिटेल देत आहे. आणि मग सँडसाठी काय करसाल तुम्ही, ही जी व्हॅल्यू घेतली तुम्ही सिमेंटची त्याच्या चौपट, तर मग डायरेक्ट चौपट करून घ्यायचा आणि 2.52 मीटर क्यूब. यानंतर मग तुम्ही म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह स्टुडंट्स आहात इथपर्यंत सफिशियंट आहे, यामध्येच काही ना काही विचारून घ्या. पण तुम्ही जर युनिव्हर्सिटी आहे तर मग यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, लेबर चार्जेस, अजून काय असते, मी केलं होतं यार लास्ट इयरला बहुत सारे, वॉटर चार्जेस, कॉन्टिजन्सी चार्जेस, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात शेवटी ॲड करतो आपण की जास्त रकमेचे जास्त पर्सेंटेज भेटते म्हणून, तर ते सगळे ॲड करून मग तुम्हाला तुमची रेट ॲनालिसिस सगळ्यात शेवटी भाव दाखवावा लागते. तर हे या पद्धतीने होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुम्ही जर कॉन्क्रीट वर्क करत आहे तर त्यामध्ये काय काय अजम्पशन्स असते, यूज करायला पाहिजे काय काय नाही. तर हे बघा,